दिग्रस खुर्द येथील शाळेत बदलीमुळे 2 शिक्षकांचा निरोप घेताना भावनिक वातावरण निर्माण झाले। विद्यार्थ्यांनी गाड्या अडवून डोळ्यात अश्रू आणत गुरुजींना थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। या घटनेने गाव कुसभाऊक झाला आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील दिग्रस खुर्द शाळेत गुरुवारी एक हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळाला। शासनाच्या नियमानुसार संजय इंगळे आणि किशोर राऊत या 2 शिक्षकांची बदली झाली। या बातमीने विद्यार्थी वर्गाला धक्का बसला। दुपारी शिक्षक निरोप घेऊन दुसऱ्या शाळेत रुजू होण्यासाठी निघाले, तेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या गाड्या अडवून "सर, आम्हाला सोडून जाऊ नका" असा हंबरडा फोडला। काही विद्यार्थी गाड्यांच्या मागे धावताना दिसले, तर काहींच्या डोळ्यातून अश्रू थांबेना। एवढेच नाही तर त्या दिवशी शाळेत दिली गेलेली खिचडी सुद्धा विद्यार्थ्यांनी न खाता फक्त शिक्षकांना रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला। या क्षणी गावातील पालक, ग्रामस्थ आणि इतर शिक्षक देखील भावूक झाले। फक्त दिग्रस खुर्दच नाही तर दिग्रस बुद्रुक शाळेतही अशाच प्रकारचे भावनिक वातावरण निर्माण झाले। येथे कार्यरत असलेल्या 5 शिक्षिका व एका शिक्षकाचा निरोप घेताना विद्यार्थी गळाभेट देत रडू लागले। निरोपाच्या या क्षणी मुख्याध्यापकांसह इतर कर्मचारी आणि पालकांच्या डोळ्यातही पाणी आले। या घटनेने पुन्हा एकदा शिक्षक विद्यार्थी यांच्यातील जिव्हाळा, आपुलकी आणि मायेचे नाते किती घट्ट असते याची प्रचिती सर्वांना आली। गाव कुसभरात या प्रसंगाची चर्चा होत आहे आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांनी दिलेल्या या भावनिक निरोपाचे कौतुक होत आहे।